नमस्कार, मुंबई की दृष्टि समाचार में आपका स्वागत है। आइए देखते हैं आज के ताज़ा समाचार। अब समाचार विस्तार से। नमस्कार, मुंबईची दृष्टी MD न्यूजमध्ये मी सतीश पवार आपले हार्दिक स्वागत करत आहे। आत्ताच लोकसभेच्या निवडणुका झाल्या। त्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये आत्ताच इंडियाचं सरकार होत आहे। त्यामध्ये आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथविधी घेत आहेत। त्याचबरोबर आत्ता महाराष्ट्रातल्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्याही निवडणुका सुरू आहेत। त्यामध्ये मुंबईच्या शिक्षक व पदवीधर, कोकणची पदवीधर आणि नाशिकच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका होत आहेत। आपण यावेळेस मुंबई शिक्षक मतदारसंघाविषयी आपण या ठिकाणी बोलणार आहोत। शिक्षक मतदारसंघामध्ये यापूर्वी कपिल पाटील यांनी 18 वर्ष प्रतिनिधित्व या ठिकाणी केलेले। यावेळेस आता अनेक राजकीय पक्ष व संघटनाही या निवडणुकीसाठी आपले नशीब आजमावत आहेत। आता आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचे श्री तानाजी कांबळे हे आपल्यासोबत आहेत। त्यांनी या निवडणुकीसाठी काय तयारी केलेली आहे, त्यांचा या निवडणुकीसाठी अजेंडा काय आहे, याविषयी आपण त्यांच्याकडून आपण ऐकून घेणार आहोत। तर आपल्यासोबत आहेत तानाजी कांबळे। सर, आपलं मुंबई दृष्टी यामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। निवडणुका शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका आता लागलेल्या आहेत। तर या निवडणुकीमध्ये आपणही नॉमिनेशन फॉर्म भरलेलं आहे, आपणही प्रतिनिधित्व मागू इच्छितात। तर या शिक्षक मतदारसंघामध्ये आपण निवडणूक लढवण्यासाठी आपला जो अजेंडा आहे तो काय आहे, तो आमच्या प्रेक्षकांना व शिक्षकांना कळावा असं मी तुम्हाला विनंती करतो। ओके, सर्वप्रथम तुमच्या सर्व व्ह्युअर्सना माझ्याकडून नमस्कार। आणि तुम्ही अगदी वेळात वेळ काढून आपल्याकडे आलात या ठिकाणी आमची बाजू ऐकण्यासाठी, त्याबद्दल आपले पहिल्यांदा धन्यवाद व्यक्त करतो। जवळपास 12 वर्षापासून या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्काच्या लढाईसाठी आपण ग्राउंडवरती लढत आहोत। लढणं म्हणजे फक्त लढणं नाही, तर अगदी ग्राउंड लेवलला जाऊन त्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कशा प्रकारे न्याय मिळवून देता येईल यासाठी आपला प्रयत्न चालू असतो। त्यामुळे आजपर्यंत आपण मुंबईसारख्या शहरामध्ये सुद्धा अगदी कोणताही राजकीय बॅकग्राऊंड नसताना सुद्धा, कोणताही पॉलिटिकल सपोर्ट नसताना, फक्त सामान्य शिक्षक या तत्वावरती आपण आत्तापर्यंत काम करत आलेलो आहोत आणि अनेक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आपण न्याय मिळवून दिलेला आहे। मी नेहमी सांगत असतो की मला कोणत्याही प्रकारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक प्रश्न सोडवण्यासाठी निवडणूक लढवण्याची गरज नाही किंवा मला आमदार बनण्याची गरज नाही। मग आपण या निवडणुकीमध्ये का उतरलेलो आहे हा एजेंडा आपल्याला सर्वप्रथम क्लिअर करतो। मला या निवडणुकीमध्ये उतरण्यामागे एकमेव कारण म्हणजे आपल्याला हे संपूर्ण शैक्षणिक क्षेत्र बदलवून टाकायचं आहे, जे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसंदर्भात अत्यंत उदासीन आहे। शासन स्तरावरती सुद्धा आपण जेव्हा बघतो, जे काही शासन निर्णय निघत आहेत ते सर्व शासन निर्णय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विरोधात आहेत असं मी म्हणेन। कारण प्रत्येक शासन निर्णय आम्ही अभ्यासला आहे, त्याचं चिंतन मनन केलेलं आहे आणि एकही शासन निर्णय शिक्षकांसाठी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी चांगला असेल असं कोणीही सांगू शकत नाही। कारण यामागे प्रमुख कारण म्हणजे शासनाचं जे आहे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसंदर्भातील जे धोरण आहे ते अत्यंत उदासीन आहे, ते कुठेतरी बदलायचं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सर्व समस्यांचे जे मूळ आहे ते मूळच मला नष्ट करायचं आहे। या दोन गोष्टीसाठी आपण ही निवडणूक लढवत आहे, हे माझा प्रमुख अजेंडा असणार आहे। कारण प्रत्येक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपलं शालेय अध्यापन करावं, शालेय कामकाज करावं, कोणत्याही प्रकारचा बर्डन घेऊ नये, इतर कामांचा घेऊ नये। शालेय अध्यापनाव्यतिरिक्त इतर कोणतेही कामकाज, मग ते सर्वेक्षण असू द्या किंवा निवडणुकीचे कामकाज असू द्या, कोणत्याही प्रकारचे कामकाज माझ्या शिक्षक बांधवांना मिळू नये यासाठी माझा प्रयत्न असणार आहे। यासाठी आपण या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत। माझा दुसरा प्रश्न असा आहे की ह्या मुंबई विभागामध्ये खूप सारे शिक्षक हे अतिरिक्त होत आहेत व अनेक शाळांना ग्रँट मिळालेले आहे, मंजूर झालेले आहे। काही 20%वरती, काही 40%वर आणि अनेक वर्ष तसंच आहे। तर नियमाप्रमाणे दरवर्षी त्यांचं जे काही अनुदानाचं ते टक्केवारी ही वाढायला पाहिजे,
परंतु अजून वाढलेली दिसत नाही. अनेक शाळांमध्ये ती एक अनेक शिक्षक आता तर सेवानिवृत्त व्हायला लागले शिक्षक, की ते 20% 40%वरती काम करतात. तर याविषयी तुमचं काय म्हणणं आहे किंवा तुम्ही याच्यावर तुम्ही पुढे कसं काम करणार आहात? खरं पाहता ही दुरावस्था फार बिकट आहे सध्या शिक्षकांच्या बाबतीमध्ये. आता 100% एडेड शिक्षकांबाबतीमध्ये आपण जर बोललो तर ठीक आहे, त्यांचं वेतन सुरू आहे, काही शासकीय धोरण काही शिक्षकाच्या विरोधात असतात, त्याबद्दल लढा सुरू असतो. मात्र जे 20% 40% जे 60% वाले शिक्षक आहेत त्यांच्या हक्काचं अनुदान त्यांना मिळत नाही. शासन निर्णय निघतो मात्र अंमलबजावणी करण्यासाठी वर्षानुवर्ष लागतात. आज आपण बघतोय 20% यावर्षी मिळाले तर पुढचा टप्पा हा 2-4 वर्षांनी मिळतो. त्याच्यासाठीही उतरावं लागतं, मैदानामध्ये रस्त्यावरती उतरावं लागतं. म्हणजे शासनाला सांगावं लागतं, बाबांनो यावर्षी मला 20% भेटलं तर पुढच्या वर्षी मला 40% द्या. ही सांगायची वेळ का? एवढी अनास्था का आहे? ही अनास्था आपल्याला दूर करायची आहे. आणि मुंबईतील शिक्षकांच्या बाबतीमध्ये जे अतिरिक्तचं जे प्रमाण वाढत चाललेलं आहे, यामागचं कारणसुद्धा महत्त्वाचं कारण म्हणजे शासनाचे जे चुकलेलं धोरण आहे, संचमान्यते संदर्भात जे अन्यायकारक निकष आहेत हे प्रमुख कारण आहे. हे निकष मला बदलायचे आहेत. गेल्या वर्षी जे संचमान्यता निकष होते ते अत्यंत अन्यायकारक होते, मात्र यावेळी पुन्हा एकदा त्या अन्यायामध्ये त्यांनी भर टाकलेली आहे. यापूर्वी 5वी साठी 30 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक असायचा, 60 साठी 2 आणि 90 साठी 3 या रेशिओ प्रमाणे, आणि 90च्या वर 1 जरी विद्यार्थी वाढला तर 4था शिक्षक मिळायचा. मात्र यावर्षीचा संचमान्यताचा नवीन निकष आपण जर पाहिला 30, 60, 90 पर्यंत 3 तुम्हाला शिक्षक मिळणार. मात्र 4था शिक्षक मिळवण्यासाठी कंपल्सरी 15 अतिरिक्त विद्यार्थी तुम्हाला लागणार आहेत. जर 105 विद्यार्थी असतील तरच तुम्हाला 4 शिक्षक मिळणार, अन्यथा 104 जरी विद्यार्थी संख्या असेल तरी सुद्धा 3 शिक्षकांनीच 104 विद्यार्थ्यांना अध्यापन करायचं आहे. तो वर्कलोड त्यांना साधायचा आहे. हाच गट 6वी ते 8वी सुद्धा 6वी ते 8वी साठी सुद्धा हाच नियम आहे. 9वी ते 12वी साठी सुद्धा हाच नियम आहे. थोडक्यात शासनाचा नेहमी आम्हाला प्रश्न पडतो की शासन शाळा वाचवण्यासाठी काम करत आहे की शिक्षकांना सरप्लस करण्यासाठी काम करत आहे, आणि या विरोधात कोणीही आवाज उठवत नाही. ज्यांचे काम आहे 18 वर्षे जे शिक्षक आमदार आहेत त्यांनी या विरोधात आवाज उठवून हे संचमान्यता निकष बदलणं फार गरजेचं होतं. मात्र आपण पाहतो प्रश्न जसेच्या तसे आहेत, प्रश्नांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे यावेळी मात्र शैक्षणिक क्षेत्रामध्ये क्रांती घडवण्यासाठी सर, या शिक्षक मतदारसंघामध्ये अनेक राजकीय पक्षही आता निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत आणि काही शिक्षक संघटना पण आहेत. तर असं सांगितलं जातं लोकांकडनं की दिग्गज उमेदवार आहेत आपल्या विरोधात. तर त्याविषयी आपलं काय मत आहे? दिग्गज मला तरी कुठे ते दिग्गज दिसत नाही. कारण दिग्गज व्यक्ती कोण असतो? तो आपल्या कामाच्या जीवावरती जो लोकांना दाखवून देतो तो दिग्गज खरा व्यक्ती असतो. आणि खऱ्या अर्थाने मुंबईमध्ये प्रत्येक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्याचा कोणताही प्रश्न असू दे, छोटा असू दे किंवा मोठा असू दे, प्रत्येक काम करण्यामागे या ठिकाणी माझा सिंहाचा वाटा आहे. ते काम आम्ही करून दाखवलेलं आहे. त्यामुळे माझी या निवडणुकीमध्ये कोणाशी स्पर्धाच नाही आहे. राजकीय पॉलिटिकल कॅरेक्टर उतरू दे किंवा कोणताही दिग्गज व्यक्ती उतरू दे, मी माझी या ठिकाणी पूर्णपणे तयारी केलेली आहे. ना कोणाची स्पर्धा, फक्त माझं कार्य आणि मी या अजेंड्यावरती आपण ही निवडणूक लढवत आहोत. त्यामुळे मला कोणाची भीती नाही किंवा कोणाचाही स्पर्धा नाही असं मी तुम्हाला सांगू इच्छितो. मग तुम्ही म्हणता की स्पर्धा नाही, तर तुम्ही जिंकण्याची तुम्हाला किती खात्री आहे? 101% या ठिकाणी मी जिंकणार आहे. कारण आपले जे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहे, खऱ्या अर्थाने राजकीय जे व्यक्ती आहेत किंवा जे पॉलिटिकल व्यक्ती आहेत, जे 5-5, 6-6 वर्ष कधीच दिसत नाहीत, मात्र जेव्हा निवडणुका लागण्याची वेळ असते वर्षभरापूर्वी उतरतात. आज आपण असेही व्यक्तिमत्व या निवडणुकीमध्ये पाहणार आहात की ज्यांनी कधीच केव्हाच एकही शिक्षकाचा प्रश्न घेतला नाही, मात्र आजही ते व्यक्ती रेटून खोटं बोलून पुढे येत आहेत आणि सांगतात की आम्हाला मतदान करा. खऱ्या अर्थाने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ग्राउंड लेवलला उतरून 24/7 तत्पर असणाऱ्या अशा आपल्या व्यक्तीला, म्हणजेच आपल्या संघटनेच्या माध्यमातून मला जी उमेदवारी दिलेली आहे त्यासाठी दिलेली आहे. कारण आपण खऱ्या अर्थाने काम करतोय आणि लोकांना सांगायची गरज नाही. लोक 5-5, 6-6 वर्षापासून 10-12 वर्षापासून माझे काम बघत आहेत. प्रत्येक शिक्षक ज्यांची आम्ही कामं केलेली आहेत तो प्रत्येक शिक्षक आज आपल्यासोबत बांधील आहे. त्यामुळे आज जे अचानकपणे जे तारे उगवलेले आहेत त्यांची मला अजिबात भीती नाही. कारण आज मुंबईतला शिक्षक जो आहे फार स्वाभिमानी आहे आणि प्रत्येक गोष्ट जाणून आहे की कोण खऱ्या अर्थाने पुढची 6 वर्ष आपल्याला न्याय मिळवून देऊ शकतो हे प्रत्येक शिक्षकाला माहिती आहे. म्हणून मला खात्री आहे की या निवडणुकीमध्ये मुंबईतला प्रत्येक शिक्षक जो आहे, जो मतदार शिक्षक आहे, यावेळेला माझ्या बाजूने ठामपणे उभा राहील आणि प्रथम पसंतीचे जे मत आहे ते मलाच देईल असा मला पूर्ण विश्वास आहे या निवडणुकीमध्ये. सर, तुम्ही म्हटलं की सगळे मतदार मला पाठिंबा देतील. या ठिकाणी असं दिसतंय की बहुतांश विनाअनुदानित शाळेतील शिक्षक हे मतदारांची संख्या खूप आहे. तर त्यांच्यासाठी तुमच्याकडे काय अजेंडा आहे?
या निवडणुकीमध्ये अनुदानित सोबतच विनाअनुदानित किंवा ज्या स्वयंअर्थसहाय्यित शाळा आहेत, खाजगी शाळा आहेत, यातला सुद्धा मतदार वर्ग मोठ्या प्रमाणात असणार आहे. त्या वर्गाला, त्या कर्मचारी बांधवांना मी सांगू इच्छितो की तुमच्यासाठी आम्ही आत्तापर्यंत अनेक कामं केलेली आहेत. त्यातलं पहिलं काम म्हणजे कोरोना काळामध्ये आपल्याला सांगू इच्छितो, अत्यंत विदारक परिस्थिती होती अनएडेड सेक्शन संदर्भात. खाजगी ज्या शाळा आहेत त्यातल्या शिक्षकांच्या संदर्भात कोणत्याही प्रकारे नोटीस न देता, कोणतंही कारण नसताना शिक्षकांना तडकाफडकी शाळेतून बाहेर काढलं गेलं होतं. वेतनासाठी शाळा बंद आहेत त्यामुळे आम्ही तुम्हाला बाहेर काढतोय, म्हणजे कोणत्याही प्रकारे त्या शिक्षकांना न्याय मिळत नव्हता. त्यावेळेला आपण त्यांच्यासोबत तिथे उभं राहिलेलो होतो. आणि अनएडेडमधील जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी माझा पहिला जो मुद्दा असणार आहे एजेंडावर, तो म्हणजे त्यांच्या वैयक्तिक मान्यता. आज आपण बघतो की अनेक अनएडेड शाळा आहेत, प्रायव्हेट शाळा आहेत, त्यांच्यामध्ये शिक्षक काम करतो, मात्र कुठेही त्यांना अपॉइंटमेंट ऑर्डर दिली जात नाही, कुठेही त्यांचा अप्रुव्हल काढून घेतलं जात नाही. थोडक्यात त्या शिक्षकाकडे मी या शाळेचा कर्मचारी आहे की नाही याचा कोणताही प्रूफ त्यांच्याकडे नसतो. त्यामुळे माझा पहिला एजेंडा जो असणार आहे तो म्हणजे प्रत्येक अनएडेड शाळेतील, मग ती स्वयंअर्थसहाय्यित शाळा असू दे किंवा खाजगी असू दे, प्रत्येक शिक्षकाला त्यांची वैयक्तिक मान्यता ही डिपार्टमेंटकडून मिळवून देण्यासाठी माझा पहिला प्रयत्न असणार आहे. दुसरा माझा जो मुद्दा आहे आपल्या एजेंडामध्ये तो म्हणजे किमान वेतन कायद्यानुसार त्या शाळेतील शिक्षकांना सुद्धा किमान वेतन 10 ते 12 हजारापासून सुरुवात व्हावी. म्हणजे जो नवीन शिक्षक जो लागत आहे त्याला किमान वेतन 10 ते 12 हजार मिळावं व त्यानंतर जसजशी त्यांची सेवा वाढेल तसतशी त्यांच्या त्या सेवेनुसार त्या वेतनामध्ये अहर्ता किंवा वाढ व्हावी, यासाठी माझा प्रयत्न असणार आहे. कारण आज आपण पाहतोय अगदी 5-5, 6-6 हजारावरती सुद्धा आपला शिक्षक बांधव जो क्वालिफाय आहे तो अनएडेड सेक्शनला काम करतोय, 12-12 तास काम करतोय. त्यांना कुठेतरी न्याय मिळवून द्यायचा आहे. त्यासाठी आपण हा दुसरा एजेंडा आपला असा असणार आहे की किमान वेतन कायद्यानुसार त्यांना कुठेतरी वेतन मिळावं. तिसरा मुद्दा माझा अनएडेडसाठी असणार आहे तो म्हणजे त्यांना सेवा संरक्षण मिळावं. आज आपण जर मुंबईमध्ये जर आपण आढावा घेतला किंवा सर्वे केला तर दिसेल की अनेक शिक्षकांना कॉन्ट्रॅक्ट बेसवर नेमलं जातं. अगदी जूनपासून ते एप्रिलपर्यंतच कॉन्ट्रॅक्ट केला जातं, मे महिन्याचा गॅप दिला जातो, पुन्हा जून महिन्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट रिन्युअल केला जातं. म्हणजे त्या शिक्षकाची जी सेवा ज्येष्ठता आहे ती वाढू नये किंवा त्या शिक्षकाने पुन्हा एकदा आमच्याकडे पगारवाढ वेतनवाढ मागू नये त्यासाठी कॉन्ट्रॅक्ट केला जातं. तर पहिल्यांदा हे कॉन्ट्रॅक्टीकरण बंद करण्याचा माझा प्रमुख एजेंडा या ठिकाणी असणार आहे. यापुढील मुद्दा म्हणजे आपला जे MEPHची जी नियमावली जी अनएडेड सेक्शनमधील शिक्षकांना सुद्धा लागू आहे, ती MEPHची नियमावलीची अंमलबजावणी प्रभावीपणे त्या शाळांमध्ये सुद्धा व्हावी, यासाठी माझा प्रयत्न असणार आहे. थोडक्यात एडेड सेक्शन प्रमाणेच अनएडेड सेक्शनमधील शिक्षकांना सुद्धा कुठेतरी सुरक्षितता वाटावी, संरक्षण वाटावं आणि हसत खेळत चांगल्या वातावरणामध्ये, एन्व्हायरमेंटमध्ये त्यांनी शैक्षणिक अध्यापन करावं, यासाठी माझा प्रयत्न असणार आहे. आणि नक्कीच या अनएडेड सेक्शनमधील शिक्षक बांधव सुद्धा यावेळेला हा माझा सगळा एजेंडा, हे प्रमुख मुद्दे लक्षात घेऊन माझ्यासोबत उभं राहील असा मला विश्वास आहे. सर, आपण खूपच मुद्दे मांडले. मला असं वाटतं की हा जो काही विनाअनुदानितचा जो मुद्दा आहे हा अत्यंत गंभीर मुद्दा. बरोबर सर. आणि त्यावर जर तुम्ही काम केलं तर नक्कीच सगळे विनाअनुदानितचे शिक्षक हे तुमच्या पाठीशी राहतील असं मला तरी वाटतं. आपण आमच्याकडे आलात आणि आपलं मत प्रकट केलं त्याबद्दल मी मुंबईची दृष्टी MD न्यूजतर्फे आपले आभार मानतो. तर हे होते आपले कांबळे सर. त्यांनी आपला मतदानाचा अजेंडा आपल्यासमोर मांडलेला आहे आणि त्यांना आमच्या MD न्यूजतर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा. मी